स्टार्ट। इतिहासात 17 सप्टेंबर हा दिवस अनेक कारणांनी महत्त्वाचा आहे। आजच्या दिवशी सर्व शिल्पकार बांधव आणि कामगार वर्ग अतिशय उत्साहात विश्वकर्मा जयंती साजरी करतात। आजच्याच दिवशी हैदराबादला क्रूर निजाम आणि रजाकारांपासून मुक्ती मिळाली होती आणि आजच्याच दिवशी एका अशा जनसेवकाचा जन्म झाला, त्याने आपले संपूर्ण आयुष्य देश आणि देशवासियांना समर्पित केले। तो जनसेवक म्हणजे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी। मोदीजींचा हा जन्मदिवस विशेष आहे कारण हा त्यांचा 75वा जन्मदिवस आहे। 140 कोटी देशवासियांच्या वतीने मोदीजींना जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ईश्वराकडे प्रार्थना करतो की भारताच्या मजबूत भविष्याकरिता मोदीजींना दीर्घायुष्य, ऊर्जा आणि आरोग्य लाभो। अनेक दशकांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करताना मला याचा अनुभव आला की त्यांचे व्यक्तिमत्व एका राजकीय नेत्यांपेक्षाही राष्ट्रहिताला समर्पित असलेल्या ध्येयनिष्ठ नेतृत्वकर्त्यांचे आहे। असे नेतृत्वकर्ते ज्यांच्या नेतृत्वाच्या मुळाशी राष्ट्राचे उत्थान आणि जनतेचे कल्याण ध्येय वाक्याप्रमाणेच रुजलेले आहे। परिच्छेद। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे हे वैशिष्ट्य आहे की त्यांच्याकडे समाजातील सर्व स्तराचा सहभाग आपल्या शासनामध्ये सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक दूरदृष्टी आहे। समाजातील कोणताही वर्ग किंवा व्यक्ती विकासापासून वंचित राहू नये या उद्देशाने धोरणांचे नियोजन आणि अंमलबजावणी यावर त्यांचा भर असतो। ते शासनाला सत्तेचे साधन नाही तर सेवेचे माध्यम मानतात। याच कारणांमुळे त्यांच्या सरकारमध्ये गरीब कल्याणाला केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना केवळ सुरू झाल्या नाहीत तर त्यांनी यशस्वीपणे आपले उद्दिष्ट साध्यही केले आहे। परिच्छेद। आपण पाहू शकतो की जनधन योजनेने 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडून आर्थिक समावेशनाचे एक नवीन पर्व सुरू केले। उज्ज्वला योजनेने घरोघरी धुरापासून मुक्ती आणि सन्मानजनक जीवनाचा संदेश पोहोचविला। आयुष्यमान भारताने गरिबांना आरोग्याची सुरक्षा दिली तर त्याच वेळी प्रधानमंत्री आवास योजनेने गरीब वर्गाला स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली। मी अशा योजनांचा कोणत्याही लाभार्थ्याच्या डोळ्यात समाधान आणि विश्वास पाहतो तेव्हा मला समजते की मोदींचे शासन जन कल्याणाच्या उद्दिष्टाला कशा प्रकारे प्रत्यक्षात साकार करत आहे। परिच्छेद। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी देशाच्या अनेक भागांमध्ये समाजातील प्रत्येक वर्गासोबत संवाद साधला। त्यांच्या तपस्वी जीवनाचा हा तो काळ होता। त्यात त्यांनी देशाचा आत्मा केवळ जवळून पाहिला नाही तर ते त्यांच्या आंतरिक शक्तीशी परिचित झाले। त्यांचा हा अनुभव त्यांच्या शासनाच्या धोरणांमध्ये आणि कार्यशैलीमध्ये गरीब वंचिताप्रती संवेदनशीलतेच्या रूपात दिसून येतो। परिच्छेद। संघाचे प्रचारक म्हणून काम करताना मोदीजी संघटन कौशल्य शिकले आणि नंतर भाजपचे संघटन शिल्पकार म्हणून त्यांनी संघटन कार्य काळानुरूप बनण्यासाठी अनेक यशस्वी सुधारणा तसेच प्रयोग केले। मी स्वतःला भाग्यवान समजतो की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना मला मोदीजींचे मार्गदर्शन तसेच त्यांच्या संघटनात्मक अनुभव राष्ट्रीय पातळीवर अंमलात आणण्याची संधी मिळाली।